मराठा आरक्षण प्रकरणाची हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टात बदली झाली आहे। उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती। अंतिम सुनावणी पूर्ण होण्याआधीच उपाध्याय यांची बदली झाल्यानं मराठा आरक्षण सुनावणी लटकली आहे। नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाऱ्यांची स्थिती बदलली आहे। परिणामी तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे। देशभरात गत वर्षात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणं, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये 2400 लोकांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 1280 हून अधिक जणांचा वीज पडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालाय। गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला होता। मात्र काल ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी होऊन किमान तापमान 18 डिग्रीवर गेलंय। येत्या 17 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 20 डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय। तलावात श्याम सोसायटी परिसरातील नाल्याचं थेट सांडपाणी मिसळत असल्यानं अनेक मासे मृतावस्थेत आढळलेत आणि त्यामुळे पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते। पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाण्यातून ये-जा करावी लागते। अनेक वेळा मागणी करून देखील शासन दरबारी दखल घेतली जात नाहीये आणि त्यामुळे याच पाण्यातून शेतकरी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या मनमाडमध्ये सध्या जारच्या पाण्याचं पेव फुटलेलं आहे। छोटी मोठी हॉटेल्स, धाबे, लग्न समारंभ अशा सर्वच ठिकाणी या जारच्या पाण्याला मागणी आहे। पालिकेकडून अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना देखील जारच्या पाण्याचा आधार घेऊन तहान भागावी लागते। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शिवपाणन आणि शेतरस्ते तातडीनं मोकळे करावेत अशी मागणी महाराष्ट्र शिवपाणन चळवळ समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। मोठ्या कंपन्या आणि विकासकांकडे कोट्यवधींचे मालमत्ता कर थकीत आहे। माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात मुंबईतील 30 बड्या थकबाकीदारांची यादी आणि थकीत मालमत्ता कराची माहिती दिली आहे। पीएमपीला संचलनापोटी 222 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी पीएमपीएलनं पीएमआरडीएकडे केलेली होती। मात्र तसा नव्यानं प्रस्ताव दाखल झाल्यास प्रसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनानं दिलेली आहे। घरपट्टी आणि पाणी बिल आणि परवानाच्या थकीत बिलाच्या दंडात तब्बल 80% इतकी सवलत कोल्हापूर महापालिकेनं लागू केली आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पुणे महापालिकेनं मेंटल हेल्थ ॲप खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगलं राहावं तसंच त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी हे ॲप खरेदी केलं जाणार आहे। मनपा प्रशासनाच्या स्थायी समितीसमोर ॲप खरेदीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। पायलट प्रोजेक्ट म्हणून 20 ठिकाणं फेरीवाला मुक्त करण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरलेली आहे अशी टीका उच्च न्यायालयानं केली आहे। तसंच न्यायालयानं यावेळी राज्य सरकारला बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि मुंबई महापालिका कायद्यामध्ये सुधारणा करून पोलिसांवर अधिक जबाबदारी टाकण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 56,231 क्विंटलची आवक झाली। यात पुणे बाजारात कांद्याची 9,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला। देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत। मंगळवार अखेर देशभरात 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात। गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रावर झाली आणि पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण आहे। त्यामुळे यंदा देशात गव्हाचं उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2,939 इतकी आवक झाली आहे तर त्याला 2,199 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। दोंडाईचा येथील बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 831 क्विंटल इतकी झाली आहे। कवठे महांकाळ तालुक्यात आता द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झालेले आहेत। तसंच द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी देखील तालुक्यातील काही भागात दाखल झालेले आहेत। सध्या सप्टेंबर महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या बागांचा द्राक्ष विक्री हंगाम सुरू झालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 58,602 इतकी आवक झाली आहे। सोयाबीनला 4,014 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे। राज्यातील 13,595 अंगणवाड्यांमधील लहान मुलांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आरओ युनिट आणि करमणुकीसाठी एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे। याशिवाय लहान वयात मुलांना पाण्याचं महत्त्व कळावं, पाण्याची बचत व्हावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय नवी मुंबईतील एकात्मिक बाल विकास आयुक्तांनी घेतलाय।
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत शिक्षकांना अधिसंख्या पदावर वर्ग करण्यापूर्वी निवड श्रेणी मंजूर करण्याबाबतचे लेखी आश्वासन पाळलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेनं पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय। आता एक मोठी बातमी। ठाणे शहर, कळवा आणि मुंब्रामध्ये गुरुवारी पाणी कपात असणार आहे। ठाणे मनपाकडून त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। ठाणे मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती होत असल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। 16 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास पाणी पुरवठा बंद असेल, तर पाणी कपातीमुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई रिक्षा योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 600 महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। एसटी महामंडळाच्या संशयित ड्रायव्हर आणि कंडक्टरची मद्यप्राशन तपासणी करण्यात येणार आहे। 16 ते 20 जानेवारी दरम्यान ही तपासणी करण्यात येणार असल्याचं पत्रक महामंडळानं काढलंय। एसटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची तपासणी करण्यात येणारी ही तपासणी सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक आणि प्रशिक्षण पर्यवेक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळते। मागील वर्षातील मार्च ते डिसेंबर 2024 पर्यंत वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरून 50 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय, तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे या मार्गावरून 7 महिन्यात 32 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय। मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे। त्यासाठी 550 मेट्रिक टन वजनाची उत्तरेकडील लोखंडी गर्डर 9.30 मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकवण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली। घोडबंदर मार्गावरील वाहतूक समस्येमधून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीकरता आणखी प्रशिक्षित 100 वाहतूक सेवक दिले जाणार आहेत। यासंबंधीचे संकेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीत दिले। लोणावळ्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील सिग्नल अनेक वर्षांपासून बंद असल्यानं मुख्य चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते आहे आणि वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांसह पर्यटकांनी केली आहे। देशभरातील महत्त्वाची शहरं वंदे भारत एक्सप्रेसनं जोडली गेलेली आहेत, मात्र या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास असह्य होत होता आणि त्यामुळे आता शयनयान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे। मुंबईसह महानगरात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयानं सरकारला केली आहे। हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसात तज्ज्ञ महापालिका आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले। गेल्या 5 वर्षात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सातत्यानं चांगली पगारवाढ दिली जाते। 2025 मध्ये देखील कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4% इतकी वेतनवाढ दिली जाईल, असा अंदाज मनुष्यबळ सल्लागार संस्था मर्सरनं सर्वेक्षणात मांडलाय। सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। आता सर्वच नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून हे नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत। स्वच्छतेची पातळी उंचावणं, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणं या उद्देशानं मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कचरामुक्त तास मोहीम हाती घेतली आहे। संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सकाळी तब्बल 64 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। केईएम रुग्णालयाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 18 ते 22 जानेवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात हैदराबादमधील 3 ठार तर 12 जण जखमी झालेले आहेत। गंगापूर वैजापूर मार्गावर शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबुलगोटा फाटा इथे हा अपघात झाला। पुण्यामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 10 जणांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये 25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबईमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना या सणाला गालबोट लागलंय। नायलॉन मांजामुळे 4 जण जखमी झालेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मकर संक्रांतीनिमित्त येवल्यामध्ये आयोजित पतंग महोत्सवाची फटाक्यांची आतिषबाजी सांगता करण्यात आली आणि यावेळी आकाशातील रोषणाईनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। जळगावच्या यावल तालुक्यातील वडरी गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूल पथकानं पाठलाग करून डंपर पकडला। डंपर चालक मात्र डंपर सोडून पसार झाला। दरम्यान महसूल पथकानं डंपर जप्त करत डंपर चालकाला नोटीस बजावली आहे।
टोरेस कंपनीचं प्रकरण ताजं असताना फसवणुकीचं नवं प्रकरण समोर आलंय। मनी एज कंपनीनं 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या वादातून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संस्थेचे बनावट दस्तऐवज आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप 5 जणांवर ठेवण्यात आलाय। दापोलीमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निलेश बाकर यांचा मृतदेह विहिरीमध्ये पोलिसांना आढळून आला। अनैतिक संबंधातून पतीची पत्नीनं प्रियकराच्या संगनमतानं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतलंय। नागपुरात 2023च्या तुलनेमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये 10% वाढ झाली आहे। घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जळगावच्या मारवडमध्ये गेट टुगेदरसाठी गावी आलेल्या सोनावणे दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झालाय। शहापुरात कंटेनर ट्रक आणि खासगी बस एकमेकांना धडकल्या। या अपघातात बचावलेली त्यांची 5 वर्षाची मुलगी आता पोरकी झाली आहे। दिल्लीमध्ये सध्या पसरलेले धुकं आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या किंवा दिल्लीला जाणाऱ्या विमानांना विलंब होऊ शकतो। त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी विमानाची वेळ तारीख याची खात्री करून नियोजन करावं अशी सूचना एअर इंडियानं केली आहे। उद्योग क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबवण्यास आयआयटी मुंबईनं सुरुवात केलेली आहे। त्यानुसार आयआयटी मुंबईमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मोबिलिटी हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जाणार आहे। पुढील काही वर्षात मोबाईलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे। मेटा आणि ॲपल सारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतलेल्या आहेत। सॅमसंग आणि गुगल सारख्या कंपन्या देखील एआय फीचर्स असलेले स्मार्ट ग्लासेस लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत। आता एक मोठी बातमी। आज राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र आणि औषध निर्माण तसंच पर्यटन अशा विविध क्षेत्रातील 1000 स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाला विविध संस्थांचे संस्थापक अधिकारी उपस्थित राहणार असून ते आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचं सादरीकरण करतील। तर दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चामध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशस्वी कथा यावर विशेष सत्र देखील आयोजित केली जाणार आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचं नाव असून इतर राज्यातील सर्व भाजप शासित मुख्यमंत्री स्टार प्रचारक असणार आहेत। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा एकाच मंचावर आलेत। बारामती छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली। कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या सख्या भगिनी नीता पाटील यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या। निवडणुकीवेळी दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, राधाकृष्ण आणि नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। राजकीय जीवनात कसं काम करावं तसंच लोकांचे प्रश्न सोडवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं। खडेबोल सुनावले नाहीत तर प्रबोधन केलं, सखोल चर्चा झाली अशी माहिती बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी दिली आहे। तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी फरार आरोपी नागेश बडरेवारला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। ठाणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे। नगर जिल्ह्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले।